110चा पाठिंब्याने मोठ्या प्रमाणात उत्खनन झालेलं आहे आणि हे उत्खनन करत असताना जे शेतकरी आहेत विष्णू आंबुरे यांनी वारंवार महसूल विभाग असेल पोलीस विभाग असेल इथल्या अनेक मान्यवराकडे धाव घेतली. अद्याप त्यांना काही न्याय मिळालेला नाही. यांची जी असणारी ही जमीन आहे एकेकाळी ह्या जमिनीमध्ये ते पूर्ण शेती वगैरे करत होते, पण आज ही जमीन पूर्ण 300 फूट खोल खोदून या ठिकाणी दरी निर्माण केलेली आहे आणि मोठ्या प्रमाणात पाणी आहे. आता शेती करायची कसा हा प्रश्न त्यांच्या समोर आलेला आहे. तर प्रत्यक्षात या ठिकाणी शेतकरी आहेत, आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेतोय. काय नाव तुमचं आणि काय सांगाल? माझं नाव विष्णू बाजीराव आंबोरे. मी इथला रहिवासी आंबल्याचा कायमचा. माझ्या वाडवडिलांची जमीन आहे. या वाडवडिलांच्या जमिनीमध्ये किरण काकडे, रामदास काकडे आणि रजनीत काकडे यांनी उद्घाटन केलं. यांना मी बोललो वारंवार, अहो हे जमीन आमची आहे असं आहे. ते दादागिरी करायला लागले. दादागिरी करून त्यांनी माझी जमीन आखी फोडली. मी सर्कल तलाठी मामलेदार यांच्याकडे गेलो, पोलीस खात्याकडे गेलो, तर ते पोलीस खात्यावाल्यांचे काय म्हणले, तू ओळखतो का त्या रामदास काकड्याला आणि किरण काकड्याला? ते लोक कसे हायवा त्यांच्या आज जवळजवळ 1000-2000 फिरतात. ते एकदा कोणी हायवा पोकाटी घालतील, तपास बी तुला लागायचा नाहीये. तर त्याच्यापासून सावध राहा. ते काय असेल ते तुम्ही तुमच्या तिकडे मिटवमिटी करा. त्यांना विचारणा करता गेलो. 3-3, 2-2 वेळेला त्यांना नोटीस पाठवली. कोणी पंचनामा करण्याकरता आलेलं नाही इथं. त्याच्यानंतर मी बऱ्याच वेळा बोललो. नावं त्यांनी होते आहे ती सुद्धा काढून टाकली त्यांनी साहेब. आमच्या वाडवडिलांची 3 पेट्याची जमीन आहे. आम्ही आमचे भात पिकायचे, त्याच्यामध्ये ज्वारी पिकायचे. आता आम्हाला खाण्याकरता काही राहिलं नाहीये. आता आम्ही काय त्यांचं पाणी प्यायचं का? पाणी असं आहे का तळासारखं पाणी तुंबलेलं आहे त्याच्यामध्ये, त्या जमिनीमध्ये. खाणार काय आणि जाणार पुढं? एकतर 4-5 पोरं आहेत आम्हाला. यांचं कसं काय पुढे होणार? ते पोरग जाते का आम्हाला 500-700 रुपये महिना, 5-6 हजार, त्याच्यात काय होणार आहे आमच्या एवढ्या लोकांचं? अशा दृष्टिकोनातून हे कधीपासून खोदकाम सुरू केलं? 2 वर्षामध्ये यांनी पार त्याच्या विल्हेवाट लावून टाकली. बरं, हे एवढं मोठ्या प्रमाणात केलं, एका वेळी किती वाहनं असायचे? अहो हजारांनी वाहनं चालायची, 400-500. आणि पोटके लावून तर सारखाच पोटके जवळजवळ 200-300 ते पोटके लावून ते बार उडवायचे सारखे. बरं, हे स्फोटक लावण्याबद्दल काय परवानगी वगैरे घेतली होती त्यांनी? पोटके लावण्याकरता विचारलं आम्ही सर्कल मामलेदारला. त्यांना ते काय बोलले, आम्हाला काय माहिती असं तसं. ते म्हणलं पोटके कुठून येतात? आम्हाला तरी ते आम्ही उडवतो म्हणलं कुठं असं तिथं. आमच्या घराचा राऊत यांनी फार नांगर फिरवला साहेब यांनी. ते पोटके लावतात. किरण काकडे, रामदास काकडे, रजनीत काकडे यांना विचारायला गेलो. हे म्हणले जरा सावध राहा आमच्यापासून. परत जर तू काही कोणत्या गोष्टी करशील ना, तुझ्या बोकांडी हायवा घालीन, कुठं गपगार करून टाकू, तपास बी लागणार नाही कुणला. बरं, याच्या पुढे तुम्ही कुणाकडे न्याय मागण्यासाठी गेले होते? आम्ही मंडल अधिकाऱ्याकडे गेलो. मंडल अधिकाऱ्याला बोललो. मंडल अधिकारी मला बोलला येतो चल, आलाच नाही. 2 महिने 3 महिने झालं. परत वरिष्ठ अधिकारी तलाट्याकडे गेलो. परत इकडे पोलीस चौकीला गेलो. पोलीस चौकीला त्या चासकर साहेबांना विचारलं. चासकर साहेब म्हणला बघू आपण जाऊ उद्या परवा. गेलो. मला साईडला बोलून घेतला. म्हणलं ए तुला माहिती आहे का ती खांडगे मंडळी काकडे मंडळी कशी आहे? ती एकदम डेंजर आहे. काही करतील तुला त्या तपास बिना लागून द्यायचा. साईडला आला. मला होतं देता बघू. जागेवर मिटावलं त्यांनी. म्हणतो ते काय करायचं त्यांच्या संग बोल म्हणलं. इथं आमच्या संग बोलून काय तुझा उपयोग होणार आहे म्हटलं. अहो म्हणलं मग तुम्ही कशा करताय? आम्ही जायचं कुणाकडे न्याय मागण्याकरता? नसेल तुमची जण काय होत, आम्ही आपली फाशी घेतो. तुम्ही जाऊन त्या पाण्यात उडी टाकून जीव आत्महत्या करतो आमच्या बायका पोरांसकट. नाही संपला विषय. यांना काय करायचं देऊ करू द्या मग. बरं, याच्या पुढे काय करणार आहेत तुम्ही? आता याच्या पुढे यांनी काय न्याय नाही दिला तर आम्ही आपल्या राखेल आत्महत्या करून घ्या याला तहसील कार्यालयामध्ये. बरं, 3 तारखेला काही उपोषण? 3 तारखेला उपोषण आहे. त्या उपोषणामध्ये आपला माझी बायका पोरं समजा आम्ही घेऊन उपोषण मारणार. तहसीलदारांकडे गेले होते का तुम्ही या संदर्भात? 2-3 वेळा तहसीलदाराला अर्ज दिला. तहसीलदारापाशी गेलो. त्यांनी काय त्याच्याविषयी काही घेतलं नाही. ते म्हणले ते मंडळी मोठी आहेत, आम्हाला त्याच्याविषयी काय बोलता येणार नाही. म्हणजे तुमचं सहकार्य आहे का काय त्या गोष्टीला? काही ते कोणी आमचं जर तुम्ही नाही जर घेत नसेल तसं सांगा आम्हाला. तुम्ही कोणी तुमच्याकडे 3-3, 4-4 वेळा येऊन जर तुमचा त्यांचा काही सपोर्ट असेल तसं सांगा. आम्ही आपलं निघून जातो तिथून कुठेतरी. इथं 500 घेऊन टायमिट पाहून मरतो. तर हे विष्णू बाजीराव आंबोरे आहेत. आजी काय सांगाल? तुमची इथं शेती होती, आज खान झाली. काय नाव तुमचं? आनंदाबाई बाजीराव आंबोरे. बरं, काय परिस्थिती झाली आज परत तिथे तळ तुमचं पाणी. बरं, एवढं उत्खनन केलं, तुमची शेती नाही, आता काय मागणी काय सरकार? काहीच नाही. आमच्या पोरला दम द्यायचं नाही, नातूला दम द्यायचं, काट्याचं वाटलं. बरं, आता शेती गेलेली आहे. आता ही शेती करायची म्हणलं तर तुमच्याच्यान काही शक्य नाही. शेती कशी करायची आता? आता पाण्याचं तळ झालं साहेब. आता कशी काय करायची सांगा ना मला. आता कसं काय करायची शेती? बरं, कुणी केलं हे? टाकल्याने केलं. माझ्या पोरला दम देतात, माझ्या नातूला दम देतात. मी दम दिलं तर मी जगणार नाही. मी यांचं वाटोळं करीन.
ह्या आजीचा संताप आहे. हा काय सांगाल आता तुम्ही इथं शेती करत होता तर आज काय परिस्थिती झाली तुमची शेतीत काय झालंय आज? आम्ही गवत बित काढत होतो आता इथं काही राहिलं नाही आम्हाला पोट भरायचं काही पिकत नाही आता इथं. काय नाव तुझं काय सांगते? अक्षय नांदोरे. काय झालंय नेमकं अन्याय? आमच्या वडिलोपार्जित जागा आहे आमची. आमच्या वडिलोपार्जित जमिनीमध्ये आमची असलेली नावं देखील त्यांनी उडून टाकली. असलेली नावं उडवली. आमच्या जागेत पोटके लावून आमच्या जागेमध्ये दगड माती सगळं काढून नेलेले. आम्हाला खाण्यासाठी शेती काहीच ठेवलं नाही. आमचा एकच पर्याय होता शेती. आम्हाला आता त्यांच्यामुळे आम्हाला काम करण्यासाठी एमआयडीसी मध्ये कामाला जावं लागतं. काय नाव तुमचं काय सांगते? तर काय नेमकं काय तुमचा इतका मोठा अन्याय झालाय तुमचं डबर मुली शेती तुझीला गेली किंवा इथं दरी उरली आमचं त्याच्यावरती उदरनिर्वाह होता. हा. ठाकरे साहेबांनी असं नव्हतं करायला पाहिजे. त्यांचं त्याच्यावरतीच आहे पोटपाणी. त्यांना समजायला पाहिजे होतं की त्यांनी असं नाही करायला पाहिजे ना. पण केलं त्यांनी आता तर महसूल विभाग आणि पोलीस विभाग नेमकं करतंय तरी काय? यामध्ये परिस्थिती अशी झालेली आहे की पूर्वाश्रमाची शेती आणि शेतकरी आहे या शेतकरी जे आहेत या शेतकऱ्याच्या शेतीमध्ये पुन्हा मोठा या ठिकाणी दरी निर्माण केलेली आहे. आम्ही ती दरी दाखवत आहोत. ती उत्खनन करण्याची ही जी काही या ठिकाणी परिस्थिती जर पाहिली तर इथं आता शेती जाऊन या ठिकाणी तलाव झालेला आहे. तर 61 हे जे आंबळे हद्दीमध्ये जे आहे 110/1 अ आणि 110/1 ब या ठिकाणी पूर्ण या ठिकाणी दरी निर्माण केलेली आहे. 200-300 फूट खोल खोदलेलं आहे आणि एकाच वेळी 500,000 हैवानी इथला दगड बुरून काढून घेतलेला आहे. तर या शेतकऱ्याला न्याय भेटन का? गोंड खनिज उत्खनन विभाग करतय तरी काय? दरवर्षी ऑडिट केलं जातं पण या ठिकाणी या विष्णू बाजीराव आंबोरे हे जे शेतकरी आहेत या शेतकऱ्यावर मोठा अन्याय झालेला आहे. तर या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी 3 जुलै 2026 रोजी आंबोरे कुटुंबीय मावळ पंचायत समिती समोर एक दिवस लाक्षणिक उपोषण करणार आहे. आणि इथली ही शेताची परिस्थिती पाहिल्यास कळते की इथं काहीच उरलेलं नाहीये. इथला डबर मुरुम माती सर्वच चोरीला गेलेला आहे आणि या संदर्भात विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी त्यानंतर मावळ मुळशी प्रांताधिकारी तहसीलदार मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब पोलीस आयुक्तालय पोलीस निरीक्षक तहसीलदार सर्वांनाच या ठिकाणी निवेदन दिलेली आहेत. तर बघूयात या शेतकऱ्याला न्याय मिळतोय का? काय या शेतकऱ्याला याच तळ्यामध्ये शेतकरी सांगतोय की याच तळ्यामध्ये माझ्यावर जीव देण्याची वेळ आलेली आहे. तर सरकार या उत्खनन माफियावर काय कारवाई करणार हे लक्ष लागलेलं आहे. तर बघूयात या ठिकाणी जे शेतकरी आहेत या शेतकऱ्याची परिस्थिती इतकी भयानक झालेली आहे की शेती केल्यामुळं यांना MIDC मध्ये मिळेल ते काम करून जगावं लागतंय. अशा परिस्थितीमध्ये हे आंबोरे कुटुंबीय आहे आणि आंबोरे कुटुंबीय हे दहशतीखाली काय तुम्हाला काय पोलीस प्रोटेक्शनची गरज आहे काय काय सांगाल? हो पाहिजे ना. या लोकांना जर नाही उद्या काय बी करू शकते, मारून टाकते. पोलीस जर नसेल आम्ही काय करू शकणार आहे ना. एकतर रानामध्ये राहतोय आम्ही. त्याच्यावरती आम्हाला काहीतरी त्यांनी पोलिसांनी सोल्युशन द्यायला पाहिजे ना. उद्या काही नियम नाही पण त्या लोकांचा काय करतील काही येऊन घरामध्ये त्याच्याकडे आज लोक आहेत साधारण लोक आहेत ते काय उद्या येऊन करू शकते ना. बर काय सांगशील अक्षय तुमच्या कुटुंबाला काय पोलीस संरक्षण पाहिजे काय? संरक्षणाची गरज आहे आम्हाला. धमकी दिलेली आहे आम्हाला 4-5 वेळा जीव मारण्याची. वडिलांना आम्हाला वडिलांना धक्काबुक्की केलेली आहे. 2-3 वेळा आम्हाला धमकी दिलेली आहे त्यांनी. संरक्षणाची गरज आहे आम्हाला. बर काय सांगाल कुटुंबाला काय संरक्षणाची गरज? त्यांची आता परिस्थिती नाहीये की कोण त्यांना पाठिंबा देऊ शकतंय. त्यांना पाठिंब्याची गरज आहे. संरक्षण दिलंच पाहिजे. तर ह्या आजी आहेत. आजी काय सांगाल ही मोठी लोक आहेत तुम्हाला काय संरक्षणाची गरज? माझं पोर यायला लागला माझा नातू यायला लागला त्या काकड्याचं वाटोळं व्हावा. आज आम्हाला पाणी द्यायचं काय मी उडी टाकीन काकड्याचं वाटोळं करीन राहणार नाही. त्याच्यावर ध्यान देवा तुम्ही. आम्ही पुढे जायचं माझ्या नातूचं माझ्या पोरांनी एक पोर मला एक नातू आम्ही पुढे जायचं. अन्न खायला नाही आम्हाला. एक नातू कामाला लागलाय आम्हाला होय
आम्ही जगून तर फायदा काय झाला आजी, जमीन तुम्ही राखून इथं शेती करत होते, आता खड्डा आहे, हा. आता जगण्यासाठी काय लढाई आहे? आता लढायला पाहिजे ना मग आता जगण्यासाठी त्यांनी काहीतरी द्यायला पाहिजे ना आम्ही एक सगळ्याकडे मिनिटं, गेलो एक- साहेब पुढं नाही गेलो तर या आंबोरे कुटुंबियांना पोलीस संरक्षण मिळावं अशी मागणी केली जात आहे. तर बघूयात आंबोरे कुटुंबियांना न्याय केव्हा भेटतोय, कारण ह्या उत्खननामध्ये त्यांची शेती केलेली आहे आणि जे सातबाऱ्याला आजही त्यांचं नाव आहे. आणि तुमच्या सातबाऱ्यावर काय MIDC चा शिक्का आहे का? हो एमआयडी शिकवता एमआयडी शिक्या निवडावलं आणि खाणी लावल्या MIDC पोटके लावून सारखेच पोटके रात्रंदिवस झोपा येत नाही रात्रीच्या सुद्धा पोटके चालतात 4 वाजेपर्यंत पाठ रात्रीची सुद्धा म्हातारा झोपा नाही. सारखेच पोटके उडाउडी सारखे चालू मोठे बाहेर होत्यात घरातली माणसं जागी होत्यात भांडी पडतात घरातली काही वेळेला एवढं जाऊ त्या पोटकाचा आवाज एकदम स्पीड मध्ये जोरात चालतो असा विषय होतो ना. आंबोरे कुटुंबीय न्यायाच्या प्रतीक्षेत आहे आणि या ठिकाणी जे त्यांच्या शेतीचं नुकसान करून तलाव करण्यात आलेला आहे तो तलाव बुजवून त्यांची शेती पूर्ववत करून देण्याची मागणी केली जात आहे.